मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेऊन भाजपनं शहरात आपली पकड मजबूत करण्यासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्यात. पक्षाने 3 महिन्यांचा सविस्तर रोडमॅप तयार केला असून विकास कामं आणि मतदारांशी थेट संपर्क साधून मुंबई जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपनं 2017 मध्ये जिंकलेल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वॉर्डांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महायुतीत समन्वय राखत उद्धव ठाकरे गटाच्या वर्चस्व असलेल्या भागात असंतुष्टांना सक्रिय करून मतविभागणी वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे. यासोबतच मुस्लिम आणि हिंदी भाषिक पट्ट्यात स्थानिक पातळीवरील प्रभावी उमेदवारांना आपल्या गोटात आणण्याची चाचपणी सुरू आहे. दुसरीकडे दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्र यांसारख्या सणांचा वापर करून मराठी मतदारांशी जवळीक वाढवण्यावर भाजप भर देत आहे. तसेच रस्त्यांचं काँक्रिटीकरण, कोस्टल रोड, मेट्रो आणि सौंदर्यीकरण यांसारख्या प्रकल्पांचं लोकार्पण करून सरकारच्या विकास कामांची प्रतिमा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपची ही रणनीती यशस्वी ठरेल का? आणि शिवसेना, उद्धव गट व महाविकास आघाडीच्या गोटाला ती कितपत धक्का देईल हे आगामी निवडणुका ठरवतील.